जोहर मित्रांनो. तर आज सोमवार आहे आणि मला सुट्टी आहे आज. तर तुम्ही बघू शकता माझ्या बॅकग्राऊंडला समुद्र दिसत आहे. तर सुट्टीच्या दिवशी असं मी कुठे फिरत नाही, पण माझ्यासोबत एक असा किस्सा झाला की मी पालघर विजेसमध्ये काम करतो आहे आणि तिथे एक जी डिलिव्हरीची गाडी आहे त्या गाडीची चावी काल रात्री ड्रायव्हरने माझ्याकडे उशिरापर्यंत दिली आणि मी माझ्या बॅगेत ठेवून विसरून गेलो. आणि 12-12:30च्या आसपास मला फोन आला की चावी कुठे आहे. बघितलं तर माझ्या बॅगेतच चावी होती गाडीची. मग काय बाईक घेतली आणि चावी नेऊन द्यायला गेलो. असं बघायला गेलं तर सफाळ्यापासून पालघर 15 ते 20 किलोमीटर आहे. एवढ्या लांब फक्त चावी द्यायला गेलो. त्याच्यात माझा फायदा काही नाही, फक्त गाडी बंद राहील या कारणाने चावी नेऊन द्यावी लागली मला. आणि येताना असा विचार करू की कुठेतरी वळून आज व्हिडिओ बनवू. मागचा व्हिडिओ काहीतरी महिन्याच्या 1 की 2 तारखेला असा काहीतरी बनवलेला आणि त्याच्यानंतर माझी इच्छाच नाही झाली की व्हिडिओ शूट करू आणि अपलोड करू. असा योगायोग म्हणता येईल की काय माहिती नाही, की माझं नशीबच खराब आहे. पण रिटर्न येताना फार हिंमत केली. आजूबाजूचे लोक बघतात काय करतो आहे. पण एक इंस्टावर मी व्हिडिओ बघतो आहे. एक पाटील म्हणून कुठला तरी पोरगा आहे, क्रिएटिव्ह पाटील म्हणून कसं त्याचं चॅनलचं नाव आहे. तो त्याचे व्हिडिओ बघून मी खूप मोटिवेट झालो आहे आणि फायनली ठरवलं आहे की जे होईल ते होईल. 1-2 व्हिडिओ शूट करायचे आणि यूट्यूबवरती अपलोड करायचे, बस एवढंच. बघू शकता, तुम्हाला आलो तर केळव्याचा समुद्र दाखवतो आहे थोडाफार. तर हा आहे केळव्याचा समुद्र किनारा, जसं की याला केळवा बीच म्हणतात. बघू शकता पाणी आज भरपूर आतमध्ये गेलं आहे आणि आज सोमवार असल्यामुळे बीचवर गर्दी पण काहीच मिळत नाही. बघू शकता बीच एकदम खाली खाली आहे, लाटा वाहत आहेत, गर्दी नाही काय नाही, खूप कमी लोक दिसत आहेत. या लाटा आहेत ना संध्याकाळच्या बघायला खूप भारी वाटतात. तर आजचा व्हिडिओ इथेच आपण एंड करू आणि लवकरच पुढचा ब्लॉग बनवेन अशी अपेक्षा करतो. तर भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.